अजिंक्य नाईक हे एमसी अध्यक्ष पोटनिवडणुकीच्या शर्यतीमध्ये आहेत। संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यामध्ये लढत होणार आहे, तर भूषण पाटील यांनी अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला आहे। अजिंक्य नाईक एमसीएच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे। 23 जुलैला मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदासाठीची पोटनिवडणूक होणार आहे। 23 तारखेला निवडणूक आहे। कोण कोण आहे, कोणाकोणासोबत निवडणूक होणार? 23 तारीखला निवडणूक आहे हे नक्की, पण सध्या मी कॅन्डिडेट आहे एवढंच मला माहिती आहे। बाकी 2 लोकांनी अर्ज भरले होते, कोणी मागे घेतले कोणी नाही घेतले, याचा मी अजून फीडबॅक घेतला नाहीये। मी इकडे मेन उभं राहायचं रिझन आहे, सिनियर क्रिकेटर्स असतील, मेंबर्स असतील आणि आमचे क्लब सेक्रेटरीज, त्यांचं म्हणणं आलं की ही एक जी घटना घडली अमोलजींची, त्याच्यानंतर एक कोणतरी सिस्टममधला या अपेक्स काउन्सिलमधला पदाधिकारी पाहिजे जो एक कंटिन्युटी मॉडेल राहणार। कारण 20 महिन्यात आम्ही अनेक उपक्रम राबवले होते आणि आमची अजून 15 महिन्याची अप्रॉक्सिमेटली टर्म बाकी आहे। त्याच्यात हे उपक्रम कसे कंप्लीट करता येतील त्याच्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकारण होतात, यावेळी तुम्ही उभे आहात, तुमच्या समोर अजूनही संजय नाईक उभे आहेत, एक अजूनही कॅन्डिडेट आहेत, तर कोणाबरोबर तुमचं लढत होणार? बघा, लढत ही स्पोर्ट्समॅनशिपमध्ये केली, कारण ही खेळाची निवडणूक आहे, एका क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे। तर जे कॅन्डिडेट आहेत ते इंडिपेंडंट आहेत, त्यांचं इंडिपेंडंट माइंडसेट आहे, ती लढत हसत खेळतच होईल। आणि ही ॲक्च्युली एक क्रिकेट पॅशनेट लोकांनी मिळून ही असोसिएशन एक फॅमिली आहे। तर तुम्हाला 23 तारीखला ह्याचा निर्णय पण कळेल। व्हिडिओ संतोष रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई।